कविप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. माणुसकी संपली, माणुसकी संपली असा आरडाओरडा आपण नेहमी ऐकतो, बऱ्याचदा आपण स्वतः पण करतो. तथापि या जगातून मानवता, माणुसकी ही कधीही संपणार नाही. कुठे ना कुठे ती जिवंत राहणार, जिवंत आहे. आणि म्हणूनच ही पृथ्वी अजून तरी अबाधित आहे, शाबूत आहे. तुम्ही आम्ही म्हणून तर जिवंत आहोत. अशीच एक घटना, प्रचंड माणुसकी त्याच्यातून दिसते आणि एक समाजाला खूप चांगला संदेश जातो. अशी घटना घडली आहे रत्नागिरी जिल्ह्यात. रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात अंजली हेळकर नामक एक गरीब स्त्री प्रसूतीसाठी दाखल झाली. आता त्या चिरेखाणीत काम करणारी अतिशय गरीब स्त्री जेव्हा तिची प्रसूती जवळ आली तेव्हा गरिबांना काय हो, सरकारी दवाखानाच तेवढाच एक आधार असतो. आजकाल या स्कीम तरी आहेत, आयुष्मान भारत वगैरे वगैरे. मेडिक्लेम काढण्याची ऐपत कधीच नसते. मग सरकारी इस्पितळात जो काही उपचार मिळेल त्यालाच शिरसावंद्य मानायचं आणि तिथे आपल्या डॉक्टरला हवाली करून द्यायचं स्वतःला. त्याच पद्धतीने ही बिचारी त्या रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. प्रसूतीसाठी आल्यानंतर ज्या काही चाचण्या घ्यायच्या त्या चाचण्यांची सुरुवात झाली आणि जेव्हा ब्लड टेस्ट घेतली तेव्हा समजलं की तिच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन कमी आहे. दॅट पर्सेंटेज वॉज ओनली 6 when required percentage is 11 and above. डॉक्टर लोक तसे काळजीत पडले की आता हिला ब्लड तर द्यावं लागेल, रक्त चढवल्याशिवाय हिच्या तब्येतीमध्ये सुधारणा होणार नाही आणि प्रसूती व्यवस्थित होणार नाही. म्हणून त्यांनी तिचा रक्तगट तपासण्यासाठी घेतला. तो अहवाल आला O पॉझिटिव्ह. सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. चला, O पॉझिटिव्ह, भरपूर प्रमाणात उपलब्ध असणारं रक्त आहे, काही हरकत नाही, आपण तिला O पॉझिटिव्ह चढवूयात. म्हणून रक्त चढवण्याच्या आधी जेव्हा मॅचिंग टेस्ट केली जाते ती टेस्ट करण्यास सांगितलं तेव्हा मात्र सर्व डॉक्टर्स लोक हादरून गेले. असं काय घडलं बाबा की या मेडिकल फील्डमधले हे सगळे एक्सपर्ट्स एकदम हबकून का गेले? त्यांना समजलं की प्राथमिक दर्शनी O पॉझिटिव्ह दाखवणारा या अंजली या स्त्रीचा रक्तगट जेव्हा O पॉझिटिव्ह तिला आपण रक्त चढवायला जातो तेव्हा तो मॅच होत नाही. तेव्हा डॉक्टरांच्या लक्षात आलं की अशा केसेसमध्ये आपल्याला अजून एक जो ब्लड ग्रुप आहे ती टेस्ट करावी लागेल आणि तो ब्लड ग्रुप अतिशय रेअर आहे, दुर्मिळ आहे, हेही त्यांना जाणवलं आणि जी शंका होती ती शंका खरी ठरली. जेव्हा सेकंड टाईम सगळ्या टेस्ट केल्या गेल्या मॅचिंगच्या तेव्हा त्यांना असं निदर्शनास आलं की सुरुवातीला जरी हा O पॉझिटिव्ह दाखवत असला तरी बॉम्बे ब्लड ग्रुपचं रक्तच या स्त्रीला मॅच होणार आहे. आता हा बॉम्बे ब्लड ग्रुप काय प्रकार आहे? बॉम्बे ब्लड ग्रुप हा अतिशय दुर्मिळ ग्रुप आहे, ज्याचं संशोधनच मुंबईमध्ये झालं म्हणून त्याला बॉम्बे ब्लड ग्रुप असं संबोधलं जातं आणि अक्षरशः पूर्ण जगामध्ये सर्वात दुर्मिळ असलेला हा ब्लड ग्रुप. आता त्यांनी थोडीशी संख्या पण दिली आहे, किती खरी किती खोटी याचं तथ्य जरा तपासावं लागेल. तरी पण साधारण जगामध्ये फक्त 400 ते 450 लोक या बॉम्बे ब्लड ग्रुपचे आहेत असं बोललं जातं. आता डॉक्टरांची खरी धावपळ सुरू झाली. जर हिला लवकर रक्त नाही दिलं तर हिची तब्येत सुधारणार नाही आणि जवळ आलेली प्रसूतीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम निर्माण होऊन आपल्या बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो, या स्त्रीच्या पण जीवाला धोका होऊ शकतो, अशी सगळी त्यांना समोर दृश्य दिसायला लागली.
आणि म्हणून आज सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यांनी वेळ न दवडता सोशल मीडियाद्वारे या रक्तगटाची गरज आहे, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात संपर्क करा, अशा पद्धतीने मेसेज टाकायला सुरुवात केली. आणि या स्त्रीचं नशीब इतकं चांगलं की पूर्ण जगात जर 400-450 लोक या ग्रुपचे असतील तर त्यातील बरोबर सांगली या शहरापर्यंत हा मेसेज पोचला. आणि तिथं एक रक्तदाता होता, विक्रम यादव. त्याच्यापर्यंत हा मेसेज पोचला की जो भारतातल्या 179 रक्तदात्यांपैकी, या बॉम्बे ब्लड ग्रुप असलेली 179 ज्या व्यक्ती भारत देशात आहेत त्यातील एक व्यक्ती, तसं पाहिलं तर कोकणापासून जवळ असलेलं सांगली या गावात तो मिळाला. आणि या विक्रम यादव यांच्याकडे हा मेसेज पोचताच अक्षरशः माणुसकी कशाला म्हणतात, मानवता अजून जिवंत आहे अशी मी सुरुवात का केली, त्याचं प्रत्यांतर या विक्रम यादवनी सर्व समाजाला करून दिलं. ताबडतोब वेळ न दवडता आपल्या मोटरसायकलवरती तो सांगलीकडून रत्नागिरीला गेलासुद्धा. मित्रांनो, अशा अटीतटीच्या वेळी स्वतःचा ब्लड ग्रुप रेअर आहे हे समजल्यानंतर त्याच्यातला सिरियसनेससुद्धा त्याच्या मनापर्यंत पोचतोच. तथापि मोटरसायकलवर जाण्याचं धारिष्ट्य करणं, हे मी त्यांना विनंती करेन की किमान अशा वेळेस तरी आपण अशी मोठी रिस्क नका घेऊ. कारण जर जगातल्या 425 लोकांमध्ये आणि भारतातल्या 179 लोकांमध्ये आपण असाल तर आपण किती दुर्मिळ आहात. म्हणजेच तुम्हाला स्वतःलासुद्धा, स्वतःच्या तब्येतीला, स्वतःच्या जीवाला किती मोठ्या प्रमाणात जपावं लागणार आहे. यासाठी मी हा एक मित्रत्वाने सिग्नल देतो आहे, त्यांना विनंती करतो आहे की यापुढं असं इमर्जन्सीच्या वेळेस मोटरसायकलवर तरी नका जाऊ. एखादी विश्वासू ड्रायव्हर असलेली कार, ओळखीपैकी असे काही नंबर तुम्ही नक्की स्वतःकडे घेऊन ठेवा. तुम्ही जेव्हा असं मानवतेचं काम करताय तेव्हा मला नाही वाटत की कुठलाही एक्सपर्ट ड्रायव्हर तुमच्यासोबत यायला नाही म्हणणार नाही. मग ते भारताच्या कुठल्याही कोपऱ्यातलं शहर असे नका, खेडं असे नका. अशी तुमच्यासारखीच माणसं या जगात काही आहेत, शेकडो हजारो निघतीलच आपल्या भारतात. आणि म्हणूनच माणुसकी अजूनही जिवंत आहे असंच मी मानतो. विक्रम यादव यांनी मोटरसायकलवरती सांगली ते रत्नागिरी प्रवास करून जिल्हा रुग्णालयात ते पोहोचले सुद्धा, ज्यांनी आपल्या मोटरसायकलवर सुद्धा लिहून ठेवलं आहे की बॉम्बे ब्लड ग्रुप, कॉल मी ॲट एनी टाईम. त्यांचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आत्ता मी तुम्हाला सांगताना सांगतोच आहे, 99 700 18001, 99700 18001. विक्रम यादव फ्रॉम सांगली, महाराष्ट्र, इंडिया, बॉम्बे ब्लड ग्रुप. मित्रांनो, विक्रमजी तिथे पोचल्यानंतर अंजली हेळकर यांना त्यांनी डोनेट केलेलं रक्त मॅच झालं आणि त्यांची प्रसूती सोपी झाली. म्हणजेच जे डॉक्टर लोकांना एक मनामध्ये दहशत निर्माण झाली होती की अरे आता या बिचारीचं काय होणार, डिलिव्हरी कशी करायची, हिमोग्लोबिन तर खूप कमी आहे, इट इज टू रिस्की, लाईफची रिस्क असू शकते, प्रसूतीच्या वेदना त्यावेळेस हिला खूप मोठा त्रास होऊ शकतो आणि प्रसूती होणं जिकिरीचं होऊन गेलं होतं. विक्रम सरांनी तिथे ब्लड डोनेट केल्यानंतर व्यवस्थित ते अंजलीताईंना मॅच झालं. जेवढं हवं तेवढं रक्त त्यांना चढवलं गेलं. त्यानंतर त्यांची प्रसूती झाली आणि अर्थातच जिल्हा रुग्णालयाच्या डीन साहेबांच्या हस्ते, इतर डॉक्टरांच्या समोर, त्या हेळकर कुटुंबियांच्या समोर विक्रम यादव यांचा एक छोटेखानी सत्कारसुद्धा झाला. अर्थात या सत्काराची, फुलांची, कुठल्याही अभिनंदनाची त्यांना काही एवढी मोठी हौस नाही आहे. हे मला विक्रम सरांशी मी जेव्हा बोललो प्रत्यक्ष, तेव्हा मला 1-2 ते 3 मिनटातसुद्धा हे जाणवलं. आणि यालाच म्हणतात हे माणुसकीचं टोक. नेकी तो करनी ही है, जब हम पूरी दुनिया में अगर कुछ लोगों में से है
तब जाके हमारा नेचर भी तो उन कुछ लोगों में ही बिल्कुल साबित हो जाना चाहिए. अशाच स्वभावाचा हा विक्रम यादव हा तरुण सांगली जिल्ह्यातला, सांगली शहरातला. मित्रांनो, कडक सॅल्यूट टू विक्रम यादवजी. त्यांचा हा दुर्मिळातला दुर्मिळ रक्ताचा गट आणि अचानकपणे अशी उद्भवलेली इमर्जन्सी आणि या तातडीच्या क्षणी सत्वर आपल्या सांगली गावातून निघून मोटरसायकलवरनं रत्नागिरीपर्यंत पोहोचणं आणि त्या स्त्रीचा जीव वाचवणं आणि एका बाळाला सुखरूपरित्या या जगात येण्यासाठी अक्षरशः देव बनून धावत गेलेले हे विक्रम यादव. ते बोलताना बोलतात की माझं तर रक्त अजून वाढलं आहे आणि मला आता एका आईचे आणि एका बाळाचे आशीर्वादसुद्धा इथून पुढच्या आयुष्यभर माझ्यासोबत आहे. म्हणूनच विक्रम यादव यांना कडक सॅल्यूट करण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे. मित्रांनो, अशा काही सुंदर घटना घडत असतात. माणुसकीचं प्रत्यंतर आपल्याला येत असतं आणि ही माणुसकी, मानवता अशी जर प्रत्येकाच्या मनामध्ये आपण जतन करत गेलो, ती जपत गेलो, तर मला नाही वाटत की कोणत्याही शहरात कोणत्याही धार्मिक कारणावरनं काही दंगे धोपे, एकमेकांचा द्वेष, मत्सर या गोष्टी कधीच बाहेर येणार नाहीत आणि सर्व मानवजात या पृथ्वीला, या वसुंधरेला तिचं जे ओरबाडणं चाललं आहे ते सुद्धा हळूहळू बंद करत एकमेकांशी प्रेमाने वागत ही वसुंधरा जास्तीत जास्त वर्ष कशी टिकेल, येणाऱ्या आपल्या पिढ्या कशा सुखात इथं नांदतील असं पाहत पाहत प्रत्येक धर्मीय माणूस जगण्याचा प्रयत्न करो, हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि हीच त्या ईशचरणी प्रार्थना करतो. जाता जाता विक्रम यादव यांना देवाने त्या शतायुषी बनवावं, आरोग्य संपन्न ठेवावं. कारण जो दुसऱ्यांच्यासाठी जगण्यासाठी धडपडत नेहमीच तयार असतो, अशा माणसाकडं देव नक्कीच पाहत असतो, याच्यावर सुद्धा माझा विश्वास आहे. फक्त प्रार्थना करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी अशा व्यक्तीच्या आरोग्य संपन्नतेसाठी एकदा तरी हात जोडणं इतकं तरी आपण करूयात. विक्रम यादव यांना खूप खूप शुभेच्छा आणि अर्थातच अंजली हेळकर, त्यांचे पती आणि नवीन आलेला पाहुणी जे काही असेल ते, तिलासुद्धा खूप खूप भरभरून कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलच्या शुभेच्छा अर्पित करतो. या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा एकदा विक्रम यादव यांचं अभिनंदन. सगळ्या डॉक्टर टीमचं सुद्धा लाख लाख मी अभिनंदन करतो. जिल्हा रुग्णालयात इतका सुंदर एक योग येणं आणि इतकी सुंदररित्या त्याची हाताळणी होणं हे सुद्धा अतिशय अभिनंदनीय काम आहे. त्यामुळं सगळ्या डॉक्टर टीमचं, आपल्या डीन साहेबांचं, सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन.